दमानिया मॅडम जी आहे त्यांना आता कुठून कुठून काय काय दिसायला लागलेलं आहे तो काही फार नवीन आश्चर्याचा धक्का वाटण्याचं काही कारण नाही आहे। हे एक प्रकारचं त्यांच्या मनातलं असलेलं दुःख आहे की सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेस माननीय अजितदादांच्या आशीर्वादाने सातत्याने महाराष्ट्रामध्ये सातत्याने लोकांची सेवा करते, सातत्याने सरकारमध्ये सामील होत आहे। हे शल्य पण असेल आणि दुःख पण असेल त्यांच्या मनातलं, ते फक्त पोटातून ओटावर येतं। दादा, शिंदे आणि अजित पवारांना भाजपात विलीन व्हावं लागेल असं संजय राऊतांनी सांगितलं आहे, काय म्हणतात? मला असं वाटतं की राऊतांना याचा विसर पडला असेल। त्यांनी अनेक वर्ष भारतीय जनता पार्टीबरोबर आपला संसार चालवला, त्यांच्याबरोबर सरकारमध्ये राहिले, विरोधात राहिले, पण त्यावेळी जर का शिवसेना भारतीय जनता पार्टीत विलीन झाली नसेल तर भविष्यामध्ये कुठलाही पक्ष भारतीय जनता पार्टीमध्ये विलीन होईल कसा, हा त्यांना प्रश्न आहे। दादा, शिंदे गटाचे संजय शिरसाट म्हणतात की जयंत पाटील भाजपात जातील आणि ते केव्हा जाणार आहे ते अजितदादांना माहिती आहे, तर आपल्या पक्षाकडनं काही ऑफर देणार का जयंत पाटलांना? आमच्या पक्षाला तर खुली ऑफर आहे की कोणी समजा जर का चांगला कार्यकर्ता असेल, चांगला नेता असेल तर त्याच्यासाठी स्वागतच असणार आहे। पण जयंत पाटील साहेब जाणार आहेत का, थांबणार आहेत का, येणार आहेत हे संजय शिरसाट साहेबांना कदाचित माहिती असेल, मला तरी आत्तापर्यंत काही कल्पना नाही। दादा, महिनाभरापासून अंगणवाडी सेविकांचा संप चालू आहे। आपण ज्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत तिथं बालमृत्यू आणि कुपोषणाचं मोठ्या प्रमाण आहे। महिन्याभरात कमीत कमी 40 बालमृत्यू झालेले आहेत। पालकमंत्री म्हणून आपण याच्याकडे कसं पाहता आणि हा संप मिटवण्यासाठी काय प्रयत्न? या संपासाठी मिटवण्याकरता या अगोदरच माझं त्यांचं बोलणं झालं। अंगणवाडी सेविका असतील त्यांच्या वेगवेगळ्या स्तरावरच्या मागण्या आत्तापर्यंत त्यांनी ज्या काही केल्या असतील त्या ज्या स्तरावर पोचवायच्या असतील अधिवेशनाच्या काळामध्ये मी त्या पोचवल्यासुद्धा। राहिला प्रश्न की त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्यातल्या काही मागण्या ज्या आहेत ते यापूर्वीच पूर्ण झालेल्या आहेत। भविष्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये अजून काही करता येऊ शकत असेल तर सरकार दरबारी त्याच्यावर विचार होईलच। कशा करता पायी जाणाऱ्या मराठांच्या गाड्या अडवल्यात पोलिसांनी तर गृहमंत्र्यांच्या दारात जाऊन बसू। पहिली गोष्ट, असा कोणी निरोप दिला जरांगे पाटील साहेबांना की गाड्या अडवल्या जातील? नोटीस दिल्या गेलेल्या आहेत ट्रॅक्टर चालकांना। नोटीस ज्या दिलेल्या असतात ती कायदेशीर प्रक्रिया असते। ती कोणीही बसलं, तुम्ही जरी बसले उद्या उपोषणाला किंवा कधी धरण्याला तरी सुद्धा तुम्हाला नोटीस येते, ती कायदेशीर प्रक्रिया आहे। दादा, शालिनीताई पाटीलांनी पत्रकार परिषद घेत असा दावा केलेला आहे की गेल्या 4 महिन्यात एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।